आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत, रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया एका अशा तपस्वींना ज्यांनी खूपच कठीण आयुष्य हे जगलेत आणि ही त्यांची स्वतःची चॉईस आहे। हे जैन परंपरेचे मुनी आहेत, पूर्ण जगभरात यांचे करोडो अनुयायी आहेत। हे कटू वचन बोलतात, पण असं असूनही त्यांची लोकप्रियता खूप आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या लोकांकडून माझ्याकडे रिक्वेस्ट आली होती यांना आपकी अदालत मध्ये बोलवण्यासाठी। मी आमंत्रित करत आहे मुनी श्री तरुण सागर महाराज यांना। प्लीज वेलकम। आणि आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी आपण जज म्हणून आमंत्रित केलं आहे एक सुप्रसिद्ध शिक्षणविद, एज्युकेशनिस्ट JS राजपूत यांना। आणि या आधी की आपकी अदालत मध्ये खटला सुरू करू, आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरू करू, आजचे जज JS राजपूत यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू केली जावी। आजचा हा विशेष खटला सुरू करूया आपकी अदालत मध्ये। पहिला आरोप मुनी तरुण सागर यांच्यावर। आपकी अदालत मध्ये जैन मुनी तरुण सागर यांच्यावर आरोप आहे की यांची जीवनशैली व्यावहारिक नाहीये। मुनीजी, हे खरंय की तुम्ही लहानपणीच घर सोडून निघून गेला होतात? तर काय झालं होतं? मार्क कमी आले होते, आई ओरडली होती की बाबांनी मार दिला होता? बघा, माझं जे वैराग्य आहे ते दैवी देणगी आहे आणि ना असं कधी घडलंय आणि ना असं कधी पाहिलं आहे। ना आई ओरडली, ना वडील नाराज झाले। देवाने दिलेले संस्कार जे मला मिळाले, ज्या कारणामुळे मी घर सोडलं, कुटुंब सोडलं, संसार सोडला आणि महावीरांच्या मार्गाने चालू लागलो। आणि मला वाटतंय की रजतजी, मी पण सोडलं आहे, तुम्ही पण सोडलं आहे, पण दोघांमध्ये मूलभूत फरक आहे। आणि तो फरक असा आहे की मी देवाला मिळवण्यासाठी संसार सोडला आहे, तुम्ही संसार मिळवण्यासाठी देवाला सोडला आहे। मी तर ऐकलंय की तुम्ही म्हणायचात की मला देव बनायची इच्छा आहे। तुम्ही देव बनण्यासाठी तुम्ही हे सगळं सोडून दिलं। यामध्येही लोभ आहेच। असं म्हणतं की म्हणजे जगामध्ये असं म्हणतात की काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं, पण माझी अशी मान्यता आहे की काही मिळवण्यासाठी काही गमवावं नाही तर काहीतरी करावं लागतं। वयाच्या 13व्या वर्षी 6वी इयत्तेत शिकता शिकता इतकी समज आली होती की वैराग्य काय असतं, संन्यास काय असतो, देव कुठे भेटतील। म्हणतात ना कि समझदार के लिए सारा काफी होता है और जो ये ना समझे वो उम्र भर होता है। मला असं समजलं की तुम्ही जिलेबी खाता खाता संन्यासी बनलात। लहान होतो तेव्हा मला जिलेबी खूप आवडायची। 6वी पर्यंत शिकलोय मी, जास्त शिकलेलो नाहीये मी। 6वी पर्यंतच मी शिक्षण घेतलंय आणि 13व्या वर्षी मी घर कुटुंब सोडलं। तर लहानपणी मला जिलेबी खूप आवडायची। शाळेतून घरी परत जात होतो आणि एक हॉटेल लागायचं मध्ये, तिथे बसून मी जिलेबी खात होतो। जवळच माझे जे गुरु आहेत आचार्य पुष्पधन सागरजी महाराज, त्यांचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचनामध्ये ते सांगत होते की तुम्ही पण देव बनू शकता। हे शब्द जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा जिलेबीची आवड तर निघून गेली, पण देव बनण्यासाठी आवड निर्माण झाली आणि मी मार्गस्थ झालो। पण देव बनण्यासाठी खाणं सोडलं, पिणं सोडलं, कपडे सोडले, तर आता वाटत नाही ना की चूक झाली? आधीच सगळं ठीकठाक चालू होतं।
मला माझ्या निर्णयावर कधीच पश्चाताप झाला नाही. एक खंत माझ्या मनामध्ये नक्कीच राहत होती की मी आयुष्यामध्ये कधीच कोणता मुर्दा नाही फुकला. पण एक दिवस मला वाटलं, जसं महावीर मला सांगत असेल की तरुण सागर, तुझा जन्म मुर्दा फुंकण्यासाठी नाही झालाय, तर मुर्दा बनत चाललेल्या समाजामध्ये प्राण फुंकण्यासाठी झालाय. आणि मी त्याच दिवसापासून समाजामध्ये प्राण फुंकण्यासाठी मार्गस्थ झालो आणि आजपर्यंत तेच काम करतो. नाही, पण सांसारिक दृष्टीने आता मी ऐकलंय की तुम्ही फक्त एकदाच जेवण करता, तुम्ही आंघोळ करत नाही आणि तुम्ही ब्रश करत नाही, दात साफ करत नाही. हे कसलं आयुष्य आहे? तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय की मी नग्न राहतो, दिगंबर राहतो. दिगंबर अवस्था जी आहे ती प्राकृतिक स्वरूप आहे. यथा जात मुद्रा जैन शास्त्रामध्ये सांगितलंय. मुनी जो असतो तो समाजाच्या नग्नतेला झाकण्यासाठी आपल्या शरीरावरची वस्त्र देखील काढून फेकून देतो. पण मुनीजी, त्या पुरातन काळातल्या गोष्टी होत्या. आज 21व्या शतकात जग कुठे जाऊन पोहोचलंय आणि तुम्ही कपडे न घालताच फिरता. माझं स्वतःचं म्हणणं आहे की आधी जगाला हे समजणं गरजेचं आहे की दिगंबर मुनी हे काय असतात. फक्त हे पिसारा आणि हे जलपात्र आहे, कमंडलू, हे घेतल्याने कोणीही मुनी बनत नाही. मुनींशी संबंधित मी 4 ओळी कवितेच्या स्वरात म्हणायला आवडतील. कि दिगंबर साधु किसे कहते हैं, दिगंबर मुनि किसे कहते हैं? जिसके पैरों में जूता नहीं, सिर पर छाता नहीं, बैंक में खाता नहीं, परिवार से नाता नहीं, उसे कहते हैं दिगंबर मुनि. जिसके तन पर कपड़े नहीं, जिसके मन में लफड़े नहीं, जिसके वचन में झगड़े नहीं, जीवन में कोई रगड़े नहीं, उसे कहते हैं दिगंबर मुनि. जिसका कोई घर नहीं, किसी बात का डर नहीं, दुनिया का असर नहीं और जिससे बड़ा कोई सुपर नहीं, उसे कहते हैं दिगंबर मुनि. जिसके संग बीवी नहीं, जिसके साथ टीवी नहीं, अमीरी गरीबी नहीं, नाश्ते में जलेबी नहीं, उसे कहते हैं दिगंबर मुनि. आणि रजतजी, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की काय असा कोणता व्यक्ती असेल जगामध्ये, हिंदुस्थानाविषयी नाही बोलत मी, असा एखादा कोणता व्यक्ती असेल जगामध्ये ज्याला कधी न्हाव्याची गरज पडत नसेल, कधी लोहाराची गरज पडत नसेल, कधी सोनाराची गरज पडत नसेल, कधी तेलीची गरज पडत नसेल, कधी मोचीची गरज पडत नसेल, कधी धोब्याची गरज पडत नसेल. असा व्यक्ती शोधून देखील पूर्ण जगामध्ये मिळणार नाही. पण एक व्यक्ती आहे, तो आहे दिगंबर मुनी. धोब्याची गरज नाही तरीही सगळ्यांना धूत असतो, त्याला म्हणतात दिगंबर मुनी. तुम्ही दिगंबर मुनी आहात. झाकण्यासाठी कधी मोरपंखाचा वापर करतात, जेव्हा बसतात तेव्हा आपल्या समोर डेस्क ठेवून देतात. जर इतक्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठी ठेवता, मग एक लंगोट घातल्याने काय बिघडलं असतं? नाही, लंगोट मी एक मिनिट, ज्या लोकांना माझ्या मुद्रेमुळे समस्या आहे, तर मी 1 मीटर लंगोट परिधान करेन. त्यापेक्षा चांगलं आहे की त्यांनी थोडंसं कापड डोळ्याभोवती बांधावं, जेव्हा मुनी दिसतील त्यांनी घालावं. विषय संपला तिथेच. त्यांना समस्या नाहीये, ते तर तुमच्या सुविधेसाठी म्हणतायत. नाही, मी जेव्हा चालतो, जेव्हा मी दिगंबर अवस्थेतच चालतो, दिगंबर अवस्थेतच चालत असतो. आणि हे बघा, बदलत्या जमान्यामध्ये जिथे कार आहे, जिथे ट्रेन आहे, बुलेट ट्रेन चालते, रॉकेट आहेत, विमान आहेत, तुम्ही पायी चालत राहता. पायी या कारणामुळे चालतो की जर गाडीमध्ये बसलो तर गाडी तर त्याच्याजवळ नसतेच. मुनी तर तो असतो जो तिळाचा एक कण मात्रही स्वतः जवळ ठेवत नाही, फक्त हा पिसारा आणि हा कमंडलू. तुम्ही जर कारमध्ये गेला असतात, तुम्ही ट्रेनमध्ये गेला असतात, तर जास्त लोकांना भेटू शकला असतात, जास्त ठिकाणं कव्हर करू शकला असतात. आपकी अदालतमध्ये यायला तुम्हाला 6 महिने लागले. महावीर यांनी म्हटले की जगा आणि जगू द्या. आधी स्वतः जगा. जर तुम्हाला स्वतःला जगता आलं तर जगाला जगण्याची संधी आपोआपच मिळेल. वेगळं काही करायची गरज नाही लागणार. मुनीजी, वेळेनुसार बदललं पाहिजे. आता भगवान महावीर यांच्या वेळेस फोन तर नव्हते, मायक्रोफोन नव्हते. आता तुम्ही मायक्रोफोनचाही वापर करता, तुम्ही फोनचाही वापर करता, तुम्ही पुस्तकं देखील लिहिता. हे बघा, थोडी ऍडजस्टमेंट केली पाहिजे. महावीरांचे
महावीरांचे जे सिद्धांत आहेत, भगवान ऋषभदेवांचे जे सिद्धांत आहेत, जैन धर्माचे जे सिद्धांत आहेत, मी ते सिद्धांत तर नाही बदलू शकत ना. दृष्टांत आहे तो बदलू शकतो. 2 आणि 2 4 आधी होत होते, 2 आणि 2 4 आजही होत आहेत. तर हा शाश्वत सिद्धांत आहे. जग येईल जाईल, पण हे सिद्धांत शाश्वत आहे. असेही आम्ही मुनी पाहिले जे विमानाचा वापर करतात, हेलिकॉप्टरचा वापर करतात. तो महावीरांचा मार्ग नाहीये. तो महावीरांचा मार्ग नाहीये. तो अपवाद मार्ग आहे. महावीरांचा मार्ग जे खरे आहेत महावीर, ते राजकुमार होते. महावीर राजकुमार होते, राजपुत्र होते. पण एकेकाळी त्यांना वैराग्य आलं आणि त्यांनी सगळं काही सोडलं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, महावीरांनी म्हटलंय की काही मिळवायचं तर काही सोडा. थोड्या प्रमाणात मिळवायचं असेल तर थोड्या प्रमाणात सोडा. खूप काही मिळवायचं असेल तर खूप काही सोडा. पण सगळं काही मिळवायचं आहे तर सगळं काही सोडा. आता सोडण्याबद्दल कुठे चर्चा होते. आता बघा, ही तुमच्या इथे जी पत्रकं छापली जातात ती बघितली मी. अहिंसा महाकुंभ. आता हा तुमचा फोटो छापलेला आहे. कमळाचं फूल बनवलंय आणि त्यामध्ये तुम्ही बसलेले आहात. 4ही दिशांनी महिला बसल्यात ज्या आरती घेऊन उभ्या आहेत. आता यात सोडलंय कुठे? इथे तर मिळवलंय. मंजिल मिले ना मिले, मंजिल मिले ना मिले, ये मुकद्दर की बात है. हम कोशिश ही न करें, ये तो गलत बात है. तर मी हे मिळवलंय असं तुम्ही म्हणताय, हे मी सगळं मिळवलंय, पण ही व्यवस्था आहे जी तुम्ही मला दाखवताय, ती व्यवस्था समाजाने केलेली आहे. ती व्यवस्था बघता इथे मी बसलोय, हे आसन आणलं आहे, ही चौकट घेऊन आलोय, तर हे समाजाचं काम आहे. ते आदर देतात, सन्मान देतात, ही समाजाची ड्युटी आहे. मला जर खाली बसायची गरज पडली तर मी खाली देखील बसेन, वर बसायची गरज असेल तर वर देखील बसेन. वर सिंहासनावर फक्त यासाठी बसावं लागतं कारण मजबुरी आहे. जेव्हा लाईट जाते तेव्हा दिवे पेटवतात आणि दिव्याला उंच स्थानावर ठेवतात कारण की त्याचा उजेड 4ही दिशांना पसरावा. संत देखील गुरु देखील मुनी देखील जळणारे दिवे आहेत. त्यांना उंच आसनावर यासाठी बसवतात की ते समाजावर प्रकाश पसरवतील, पूर्ण समाजावर त्यांच्या प्रकाशाची किरणं पसरतील. आणि दुसरी गोष्ट, आणखीन एक गोष्ट मला सांगायला आवडेल की कित्येकदा लोक म्हणतात की मुनीजी, कित्येकदा तुम्ही म्हणता की सर्व आत्मा बरोबरीचे आहेत, कोणी छोटं नाही कोणी मोठं नाही, पण तुम्ही तर उंच स्थानावर बसता, आम्हाला जमिनीवर बसवता, याचा अर्थ तुम्ही स्वतःला खूप मोठे समजता. तर महावीर यांनी खूप सुंदर असं म्हटलंय. त्यांनी म्हटलंय, ते शब्द मी म्हणून दाखवेन, मी उंच स्थानावर बसलो याचा अर्थ मी मोठा झालो नाहीये. मी उंच स्थानावर बसलो म्हणून मी मोठा झालो असं नाहीये. आणि तुम्ही खाली बसले म्हणून तुम्ही छोटे झाले असंही नाही. तुम्ही खाली बसूनही मोठे आहात आणि वर चौरंगावर बसून मी छोटा आहे. ते ह्यासाठी की मी वर चौरंगावर बसलोय तर मी तुमचा रखवालदार झालो आणि तुम्ही जमिनीवर बसला, तुम्ही जमीनदार झालात. आता हे सांगून टाका की 13व्या वर्षी जे तुम्ही देव बनण्यासाठी निघाला होता, तर देव बनलायत की बाकी आणखी थोडं? आता मी चालायला सुरुवात केली आहे आणि आता त्या मार्गावर चालत आहे. किती जन्म साधना करावी लागेल हे सांगणं कठीण आहे आणि इतकं सोपं नाही आहे. ठीक आहे, लोक माझ्याकडे श्रद्धेने पाहतात, खूपच भावनापूर्वक पाहतात, त्यांची आपली श्रद्धा आहे. पण आता तर मी चालायला सुरुवात केली आहे आणि आणखीन खूप चालायचं. तुमचा हा जो प्रवास आहे त्या संबंधित आणखी खूप सारे आरोप आहेत माझ्याकडे. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर मुनी तरुण सागर यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. मुनीजी, भगवान महावीरांचा सिद्धांत तर अहिंसेचा आहे. यांच्या हातामध्ये तर SLR आहेत. जर गोळी निघाली तर 50-60 लोक असेच मरून जातील. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण एक विशेष खटला चालवत आहोत. आपल्या बरोबर जैन मुनी आहेत. असे मुनी जे दिगंबर आहेत, कपडे नाही घालत. असे मुनी जे नेहमी पायी चालतात. असे मुनी जे कटू वचन बोलतात, पण त्यांची लोकप्रियता अपार आहे. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप मुनी तरुण सागर यांच्यावर. आपकी अदालत मध्ये जैन मुनी तरुण सागर यांच्यावर आरोप आहे की यांची दुहेरी मानके आहेत. मुनीजी, तुम्ही म्हणताय की तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा मोह नाहीये. ना बँकेत खातं आहे, ना खिशात काही पैसे आहेत. अहो, खिसाच नाही तर पैसे कुठून येतील दादा? तर मग लोक मला म्हणतात की मुनीजी, आम्ही तुमच्यामुळे खूप प्रभावित झालो, आम्ही नेहमी तुमच्या संपर्कात राहू इच्छितो, तुम्ही तुमचा ऍड्रेस आम्हाला द्या.
तर मी म्हणतो, दादा ज्या माणसाकडे ड्रेसच नाहीये त्याचा ऍड्रेस कुठून असेल सांगा. तर ज्या माणसाचा कोणता ड्रेसच नाही, कोणती माया नाही, कोणताही मोह नाही, त्याचं रक्षण करण्यासाठी अशा मोठ्या संख्येमध्ये पोलीसवाले का दिसून येतात? हे बघा, माझ्याकडे काही फोटो आहेत. हे फोटो आहेत, तुम्ही बसलेले आहात आणि चारही बाजूंना पोलीस. हे तुम्ही चालत आहात आणि तुमच्या आजूबाजूला हे ब्लॅक कॅट कमांडोज. हे बघा, मी जिथेही जातो, ज्या स्टेटमध्ये जातो, ज्या राज्यामध्ये जातो, तिकडची सरकार मला राज्यातल्या अतिथीच्या नात्याने माझा स्वीकार करतात आणि जेव्हा ते राजकीय अतिथीचा दर्जा देतात तर त्या सरकारचं हे कर्तव्य बनतं, ड्युटी बनते की ते मला सुरक्षा प्रदान करतात. ठीक आहे, ते त्यांचं काम करतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं मुनीजी, नाही. भगवान महावीरांचा सिद्धांत तर अहिंसेचा आहे. यांच्या हातामध्ये तर SLR आहेत. जर गोळी निघाली तर 50-60 लोक असेच मरून जातील. भिंतीवर काहीही लिहू नये हे सांगण्यासाठी तर काहीतरी लिहावंच लागतं ना. तर मला असं वाटतं, हे जे सरकार त्यांची ड्युटी करत असतं तर मी त्यांचा त्याग नाही करत. जर ते ठेवतात आणि ही सक्ती दिसून येते, खरं तर सरकारची पण ड्युटी बनते जिथे हजारो मुनीजी, लोक. तुम्ही असं म्हणताय की अहो माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. हां. तुम्ही हे मोरपंख ठेवता की हं. कोणताही जीवाणू मरायला हां, नको, ठीक आहे. जिथे बसता तिथे साफ करून ठीक आहे. घेता. पण मागे ते बंदूकवाले उभे आहेत आणि त्या नुसत्या बंदुका नाहीत, SLR आहेत, सेल्फ लोडिंग रायफल. एकदा चालली तर 50-60 लोक असे नाही. ती चालवत नाही आणि त्यांना मी बोलतो की याला लॉक करून ठेवा, कारण की मला पण भीती वाटते त्याची. कारण माझ्या तर सगळ्यात जास्त जवळ उभे असतात. तर अशी घाबरण्याची काही गोष्ट नाहीये. नाही, पण अहिंसेच्या पुजारींनी हिंसेचं शस्त्र आपल्या बरोबर ठेवलं तर हे कसं स्वीकार करायचं? माझं त्यामध्ये असं काही नसतंय. ठीक आहे, ती व्यवस्था आहे, ती व्यवस्था करतात, तर मी ती नाकारत देखील नाही आणि मी त्याला मनाई करत नाही. बघा, तुम्ही पाकिस्तानबद्दल वक्तव्य करता, तुम्ही पाकिस्तानला शैतान असं म्हणता आणि म्हणता की पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. आता पाकिस्तानला त्याच्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं तर गोळी चालवावी लागेल, टँक घेऊन जावं लागेल, हिंसा नाही होणार. हा प्रश्न तुमचा खूपच मार्मिक प्रश्न आहे. जेव्हा मला मीडियाचे लोक येऊन विचारतात की हे जे वर्षानुवर्ष चालू आहे हिंदुस्थान पाकिस्तान, जर पाकिस्तानसारखा देश नसता तर हिंदुस्थान माहीत नाही आज कुठे असता, त्याने किती प्रगती केली असती. म्हणूनच म्हटलं की त्यांना समजवावं, प्रेमाची भाषा किंवा ज्या प्रकारे मागच्या 60 वर्षांपासून समजवत आहेत तरी अजून कुठे समजलंय त्यांना. पण जर जैन मुनी सुद्धा प्रेमाची भाषा सोडून बंदुकीची भाषा करतील तर अहिंसेबद्दल कोण बोलणार? नाही, मी त्याबद्दल बोलत नाहीये. मीडियाने मला प्रश्न विचारला तर मी म्हटलं की भाऊ याचं तर हे आहे, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजवा. म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट 12 वर्षांपर्यंत नळीमध्ये घातलं आणि काढलं ते वाकडंच. तर हे पाकिस्तान कुत्र्याचं शेपूट आहे, ते सरळ होणाऱ्यातलं नाहीये. सगळ्या गोष्टी जर म्हणता तर मग हे कटू वचन का म्हणता? याला प्रेमाने नाही बोलू शकत तुम्ही? रजतजी, सुरुवातीच्या 10 वर्षांपासून खूप प्रेमाने बोललो, खूप गोड बोललो. आता त्या गोड बोलण्याचा दुष्परिणाम असा झालाय की मी बोलत राहायचो आणि लोक झोपायचे. त्यांना वाटायचं मुनीजी अंगाई गीत गात आहेत. एक दिवस मला वाटलं, जसं महावीर मला सांगत आहेत, तरुण सागर हे आंधळे आणि बहिरे लोक आहेत आणि त्यावेळेस मला ऐकण्यासाठी हे हजारो लोक येत नव्हते. फार तर ते 25-50 लोक यायचे आणि 25-50 पण ते ज्यांना मुलगा दुकानात येऊ देत नव्हता आणि सून घरात बसू देत नव्हती, ते येत राहायचे. तर मला वाटतं महावीरांनी सांगितलं की मुनी, तरुण सागर हे आंधळे आणि बहिरे लोक आहेत, हे ना तुम्हाला काही ऐकू शकतात ना समजू शकतात.
यामध्ये वेळ वाया घालवू नको. पुढच्याच दिवशी ना एक असा धक्का पण दिला की हिंदुस्थानातील अर्धा जैन समाज माझ्या विरोधात होता आणि माझ्यावर या गोष्टीचा दबाव होता की माझं वक्तव्य मी मागं घ्यावं. पण मी म्हटलं की वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच इथे उद्भवत नाहीये. ही माझी आयुष्यातली एक विचारपूर्वक रणनीती आहे. मला पूर्ण आयुष्य याच मिशनवर काम करायचं आहे. कोणी येवो किंवा ना येवो, मला या मिशनवर चालत राहायचंय. पण तुम्हाला त्या ओळी नक्कीच आठवत असतील, ज्यांच्यामध्ये एकटं चालण्याचं सामर्थ्य असतं, एक दिवस त्यांच्याबरोबर जनसमुदाय नक्कीच येतो. मुनीजी, आता तुम्ही वडील आणि मुलाबद्दल बोलता. तुम्ही तर लग्नही नाही केलं, तुमचं तर कुटुंबही नाहीये. तुम्ही लोकांना सांगता पती पत्नीचं नातं कसं चांगलं असलं पाहिजे. मी संसार सोडला आहे, समाज नाही सोडला. मी संसार सोडला आहे, समाज नाही सोडला. या समाजामध्ये मी राहतो आणि या समाजात जे घडतं त्यावर नजर ठेवून असतो. उदाहरण द्यायचं झालं तर पत्नीची परिभाषा मी माझ्या हिशोबाने सांगतो. पत्नीची परिभाषा, पत्नी जो पति से रहे तनी तनी, खत्म कर दे उसकी मनी, वही पत्नी. प्रत्येक मला तर असं काही काम नाहीये. मला तर झाडू मारावं लागत नाही, लादी पुसावी लागत नाही, भांडी घासावी लागत नाही. असं तर काय माझ्याजवळ काम नाहीये. मी बसून असतो, चिंतन करत असतो, विचार करतो आणि नवीन नवीन परिभाषा माझ्या हिशोबाने. आता सासू सुनेमध्ये काय चालू आहे तुम्हाला कसं समजतं? नाही, हे बघा, माझं कोणतंही घर नाहीये, पण मला घराघरातली कहाणी माहीत आहे. माझं कोणतंही घर नाहीये, पण मला घराघरातली कहाणी माहीत आहे आणि म्हणूनच त्यावर टीका करतो, चर्चा करतो आणि लोक माझ्या बोलण्याला लाईक करतात, पसंत करतात. ते फक्त मला ऐकतच नाही तर त्याचं अनुसरण देखील करतात. तुम्हाला असं नाही वाटत की जसं तुम्ही आंधळ्यांच्या शहरामध्ये आरसे विकतात? कोणी जागो किंवा न जागो हे त्यांचं नशीब. लोक मला प्रश्न विचारतात की मुनीजी, तुम्हाला ऐकण्यासाठी हजारो लोक येतात, तर काय वाटतं की हे तुमचं प्रवचन ऐकल्यानंतर हे लोक सुधारतील? तेव्हा मी त्यांना फक्त एवढंच म्हणतो, कोणी जागो किंवा न जागो हे त्यांचं नशीब. माझं कर्तव्य आहे आवाज देत राहणं. मुनीजी, आणखीनही आरोप आहेत माझ्याजवळ. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मुनी तरुण सागर यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरूच राहतील. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत मुनी तरुण सागर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये जैन मुनी तरुण सागर यांच्यावर आरोप आहे की हे लोकांना चुकीच्या गोष्टी शिकवतात. तुम्ही कटुवचन बोलता बोलता चांगल्या गोष्टी शिकवता शिकवता खूप वेळा म्हणून जाता. हरियाणाच्या असेंब्लीमध्ये तुम्ही गेला होता ऍड्रेस करण्यासाठी. तिथे तुम्ही म्हटलं की पुरुषांचा दर्जा नंबर 1 आणि महिलांचा दर्जा नंबर 2 समाजामध्ये. हे बघा, हे तर माझं म्हणणं नाहीये, हे तर प्रकृतीचं म्हणणं आहे. तुम्ही त्यांना तिथे बसवलंय, यांना इथे बसवलंय. आणि तुम्ही त्या बाजूला नाही पाहिलं, त्यांना तिथे बसवलंय. हे तर ज्याचं समाजात स्थान आहे. तुम्ही म्हणता की महिलांचं नंबर 2 वर स्थान आहे. शक्तीसाठी दुर्गाची पूजा करतात, धनप्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा करतात, शिक्षणासाठी सरस्वतीची पूजा करतात आणि तुम्ही म्हणता नंबर 2 वर. तुम्ही म्हणताय तुम्ही नाही बनवलं. नाही, आमच्या इथे कृष्णाच्या आधी राधेचं नाव घेतात, राधाकृष्ण. रामाच्या आधी सीताराम म्हणतात. नारायणच्या आधी लक्ष्मीनारायण म्हटलं जातं. ही परंपरा आहे देशाची. तुम्ही म्हणता महिला नंबर 2. शिवपार्वती पण तर म्हणतात ना. आता शोधून नेमकं एकच मिळालं तुम्हाला. ही जी गोष्ट आहे बघा, यामध्ये मतभेद असू शकतात. मी नारी शक्तीला कमजोर समजतो असं नाहीये. नारी प्रत्येक वेळेस भारी. नारी 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 प्रत्येक वेळेस भारी. पुरुष सदैव तिचा आभारी. तर नारी तिच्या जागी अगदी महत्वपूर्ण आहे. पण निसर्गाची जी व्यवस्था आहे तर ते मानणं असो किंवा न मानणं असो, मानलं पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमचं नाव लिहिता, तुमच्या वडिलांचं नाव लिहिता,
तुमच्या आईचं नाव का नाही लिहित? नाही, आईचं सुद्धा लिहितो. नाही असं नाही काही नाही नाहीये. नाही, जेव्हा तुम्ही परिचय लिहिता तर तुम्ही वडिलांचं नाव लिहिता, नाही तुमच्या नाही, नावाच्या आईचं मागे नाव कोणी सुद्धा आईचं नाव नाही आणि लिहित. आज बघा, तुम्ही जगाबरोबर बदलला नाहीत. तुम्ही टीव्हीवर जाहिराती पाहिल्या नाहीत. हम्म. मोठमोठे जे क्रिकेटर्स आहेत ते म्हणतायत आपल्या आईचं नाव आधी घेतलं हम्म. पाहिजे. हे बदललंय जग आता. आणि तुम्ही हरियाणा असेंब्लीमध्ये काय म्हणालात? पतीच्या आज्ञेचं पालन करणं हा प्रत्येक पत्नीचा धर्म आहे. पतीचाही काही धर्म असतो की नाही? धर्मपत्नी म्हटलं जातं, धर्मपती तर नाही म्हणत ना तुम्ही? म्हटलं पाहिजे. म्हटलं पाहिजे, मग म्हणत का नाही? धर्मपत्नी म्हणता तर धर्मपती असलं पाहिजे ना. अगदीच असलं मग का पाहिजे. नाही आहे तसं? तुमच्यामुळे. नाही. तुम्ही लोकांना अशा गोष्टी शिकवता. नाही नाही नाही, असं नाहीये. बघा, ती जी गोष्ट मी म्हटली, मीडियाने त्याला त्यावर खूप काही विचार विनिमय झाला, खूप डिस्कस झालं आणि त्याला चुकीच्या पद्धतीने घेतलं. माझ्या बोलण्याचा त्यावेळेस असा अर्थ होता की राजकारण आणि धर्माचा आपापसात काय संबंध आहे. तेव्हा मी म्हटलं की धर्म जो आहे तो पती आहे आणि राजकारण जे आहे ते पत्नी आहे. या दोघांचा जो संबंध, अशी गोष्ट मी म्हणत होतो. आता मीडियाने त्याला कोणत्या प्रकारे घेतलं हे मीडियाचं काम होतं. माझा तर असा काही उद्देशच नव्हता. आता मी मुलीची तर कशी फक्त त्या व्यवस्था आहे, नारीबद्दल. हे तुम्ही म्हणत आहात की मीडियाने ती गोष्ट उलटसुलट करून सांगितली. पण माझ्याजवळ तुमचं दुसरंही वक्तव्य आहे, ज्यामध्ये तुम्ही म्हटलंय जीन्स घालणारी आई बाळांना पदर कुठून देईल. आता आईने जीन्स न घालणं हा कुठला कायदा आहे? हे प्रश्न तुम्ही आणता तरी कुठून, हे आधी मला सांगा. मी म्हटलं होतं, आईचा पदर दूध पित्या मुलासाठी स्वर्गापेक्षाही उच्च असतो. एका आईचा पदरच आहे जिथे जाऊन बाळ स्वतःला सगळ्यात जास्त सुरक्षित समजतं. आईचं दूध पिणारं बाळ देखील असं समजतं की त्याचं वैकुंठ हेच आहे. आणि आईचं पण तिच्या बाळाला झाकून ठेवते कि कुठे माझ्या बाळाला नजर नको लागायला. पण अब पैदा होने वाली औलाद ये सुख नहीं पा पाएगी क्योंकि जीन्स वाली मम्मी आजकल कहाँ से लाएगी. आता आईने जीन्स घातली, तुम्ही म्हटलं की सौंदर्याची काळजी करणारी आई दूध कसं काय पाजेल. आई आता जीन्स घालेल की आपल्या सौंदर्याची काळजी घेईल हे आईवर सोडा ना. तुम्ही कशाला नाही ठरवता? नाही नाही, बघा, जीन्स घालू दे, ही तिची मर्जी आहे, तिचा स्वतःचा निर्णय आहे. यामध्ये मी कोणताही हस्तक्षेप नाही करणार, कोणती जबरदस्ती करत नाहीये. माझं असं मान्यता आहे की जैन धर्म जबरदस्त आहे, पण तो कोणासोबतही जबरदस्ती करत नाही. तर माझी जबरदस्ती काय घालणं किंवा काय घालू नये हा निर्णय तिला घ्यायचा आहे. यामध्ये माझा कोणताही तुम्ही हस्तक्षेप ज्या नाहीये. प्रकारचं वक्तव्य करता, लोक काय विचार करतील? तुमच्या समोर जी जनता बसलेली असते त्यांना तुम्ही गाढव म्हणता. तर हे बघा. मी गाढव नाही म्हणत त्यांना. मी तर उदाहरण देत असतो. मी उदाहरण दिलं, जसं मी उदाहरण दिलं की माझ्या खोलीमध्ये थांबलो, त्या खोलीमध्ये पाल छतावर चिकटलेली. तर मी त्या पाळीला विचारलं की तू लोकांच्या छतावर लटकलेली असतेस नेहमी, फरशीवर कधी दिसत नाही, याचं कारण काय आहे. तर पाळीने मला म्हटलं की मुनीजी, तुम्हाला माहित असलं पाहिजे, या छताला आम्हीच सांभाळून ठेवलं आहे. जर आम्ही इथून बाजूला झालो तर हे छत खाली पडेल. तर मग मी म्हटलं की ज्या प्रकारे त्या पाळीला भ्रम आहे, त्याच प्रकारे मनुष्याला देखील भ्रम आहे की या कुटुंबाला आम्ही सांभाळून ठेवलंय, या समाजाला आम्ही सांभाळून ठेवलंय. जर आम्ही इथे नसू तर हे कुटुंब विखुरलं जाईल, हा समाज विखुरला जाईल. पण मी म्हणतो की तुम्ही राहा किंवा नका राहू, तुमच्या न राहण्याने या विचारांची रोषणाई कमी होणार नाही. तर मग यामध्ये पण काय तुम्ही अशी समस्या आहे? कधी गाढवाची, पालीची, कुत्र्याची खूप उदाहरणं देता, त्याच्या खूप मागे लागलाय तुम्ही. कुत्रा तर बघा, कुत्रा कल्चर खूप वेगाने वाढत आहे. कुत्रा कल्चर खूप वेगाने वाढत आहे. कुत्रा कल्चर खूप वेगात, खास करून शहरामध्ये कुत्रा कल्चर इतकं वाढलंय की आजच्या दिवसाला टेलिव्हिजनवर बघतात की मोठमोठ्या हिरोईन्स कुत्र्याला घेऊन मांडीवर बसवून त्याचं मुखाचं चुंबन घेते
आणि जेव्हा कोणी मोठी हिरोईन कुत्र्याचं मुखाचं चुंबन घेते आणि या देशातला तरुण उभ्या उभ्या देवासमोर विचार करतो, प्रार्थना करतो, हे भगवान पुढच्या जन्मामध्ये मला कुत्राच बनव. तर मी 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 म्हणतो की कुत्र्याबद्दल बोलतो, कुत्रा कल्चर बद्दल बोलतो की देशातल्या तरुणाला फक्त एवढंच सांगतो की जितकं प्रेम तुम्ही तुमच्या कुत्र्यावर करता त्याच्या 10% इतकं प्रेम तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांवर देखील करा. त्यांचं आयुष्य सुधारलं जाईल आणि तुम्ही कुत्रा होण्यापासून देखील वाचाल. तुमच्या प्रवचनासंदर्भात खूप सारे प्रश्न आहेत माझ्या जवळ आहेत, पण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मुनी तरुण सागर यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरूच राहतील. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत एका अशा साधूंवर ज्यांनी कष्टाचं आयुष्य निवडलं, जे निर्वस्त्र राहतात, पायी चालतात, तऱ्हेतऱ्हेच्या समस्या सहन करून समाजाचं काम करतात, कटू वचन बोलतात. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप मुनी तरुण सागर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये जैन मुनी तरुण सागर यांच्यावर आरोप आहे की हे धर्माच्या आड राजकारण करतात. आता बघा, तुम्ही साधू आहात, संत आहात, दुनियेकडून कसलाही मोह नाहीये, पण प्रत्येक वेळी तुम्ही नेत्यांना कधी चोर म्हणता, कोणाला लुटेरे म्हणता. चोर म्हणतो, लुटेरे म्हणतो असं मी स्पष्टपणे तर बोलत नाही आहे, पण मला जे मनापासून वाटतं की ज्यांनी छोट्या छोट्या चोऱ्या केल्या आहेत ते जेलमध्ये बंद आहेत आणि ज्यांनी मोठमोठ्या चोऱ्या केल्या ते लोकसभा आणि विधानसभेमध्ये बसलेले आहेत. आता बघा, हे मी माझ्या मर्जीने नाही, माझं काही राजकारणाशी घेणं देणं नाहीये. देणं घेणं नाहीये. हे फोटोज बघा. हा बोला ना. चीफ मिनिस्टर, किती फोटो आहेत. हा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर, हा रमण सिंग बरोबर, हा हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर, प्रत्येक नाही चीफ मिनिस्टर बरोबर, मोदीजींबरोबर सुद्धा फोटो. जो मला बोलवतो तर तिथेच जातो. बाकी बिना आमंत्रण मी कुठेच जात नाही. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मला सीएम हाऊस मध्ये बोलवलं, मी गेलो. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी मला सीएम हाऊस मध्ये बोलवलं, मी गेलो. आता हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी मला सीएम हाऊस मध्ये बोलवलं, मी गेलो. तर जो बोलवेल तिथे जाणारच ना. आणि जेव्हा जाईल तर फोटो काढले जातात. लुटेरे आहेत आणि मग जाऊन विधानसभेमध्ये ऍड्रेस करतात चोरांना आणि लुटारूंना. प्रत्येक तिसरा भारतीय नागरिक भ्रष्ट आहे. प्रत्येक तिसरा भारतीय नागरिक 30%. तिसरा भारतीय भ्रष्ट आहे म्हणजे 30% लोक भ्रष्ट आहेत. 50%, 60% लोक भ्रष्टाचाराच्या मार्गावर आहेत. फक्त 10% लोक आहेत ज्यांना तुम्ही पूर्ण प्रकारे इमानदार म्हणू शकता. तर सगळे चोर नाहीयेत, सगळे लुटारू नाहीयेत. तर मी समजतो, मी चोरांच्या घरी नाही गेलो, प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याच्या घरी गेलो, चोरांच्या घरी नाही गेलो. नाही, विधानसभेमध्ये तर तुम्ही म्हणत होतात की तिथे तर हजारो लोक आहेत, लुटेरे बसलेत आणि त्यांना ऍड्रेस करण्यासाठी तुम्ही मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये ऍड्रेस केलं, हरियाणाच्या विधानसभेत ऍड्रेस केलं. तर ऍड्रेस केलं पाहिजे ना. ऍड्रेस, उपदेशाची गरज तर त्यांनाच आहे ना. मंदिराची आवश्यकता तर पापी लोकांना आहे. पुण्यात्म्यांना तर मंदिरात जाण्याची आवश्यकताच नाहीये. जे पापी आहेत त्यांना देवाच्या पूजेमध्ये सर्वात आधी यायला हवं. तर त्यांना उपदेशांची गरज आहे. 3 तलाकच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली तर मुस्लिम समाजाच्या लोकांनी म्हटलं तुमचा काय हक्क आहे यावर बोलण्याचा. नाही, जे वाटतं की बाबा या महिलांबरोबर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, तर असं नाहीये. व्हॉट्सअपवर तर तलाक होत आहे तिथे. तर बोल, आता यात धर्म कुठे गेला? ही त्यांची परंपरा. नाही, परंपरा कसली परंपरा आहे ही परंपरा आहे. जशी तुमची परंपरा आहे. नाही, असं नाही. आमची परंपरा आणि ही परंपरा, तुम्ही तर मग सतीप्रथाला आणि सल्लेखनाला एकच समजाल. हो का? नाही, एकसारखं नाही. सतीप्रथा बंद झाली तशी संथाराही बंद झाली पाहिजे. दोघांमधला फरक समजणं गरजेचं आहे ना. म्हणजे सतीप्रथा आणि संथारामध्ये फरक आहे. जी सतीप्रथा एक राग आहे, त्यामध्ये पुढच्या जन्मामध्ये मी यांच्यासोबत राहीन, जिथे हे गेले, जी यांची गती झाली, माझी तीच गती व्हावी या रागाने तिथे सोबत निघून गेली.
आणि संतारामध्ये आहे ते वैराग्याचा मार्ग आहे. तिथे सतीप्रथेमध्ये राग आहे, संसार आहे, आणि संतारामध्ये वैराग्य आहे, विरक्ती आहे, आणि जन्म मरणाच्या बंधनातून मुक्तीची भावना आहे. पण याला तर कोर्ट देखील परवानगी देत नाही, स्वतःहूनच स्वतःचा जीव देण्यासाठी. नाही, बघा, संताराची जी प्रक्रिया आहे ती काही मोजक्या तासांची नाही आहे. 12 वर्षांची मोठी प्रक्रिया आहे. जर मला वाटलं मी तरुण आहे आणि मला वाटलं की मी संतारा घेऊन टाकून याचा धर्म अनुमती नाही देणार. जेव्हा मनुष्य एका वयापर्यंत पोहोचतो आणि त्याला वाटतं की मृत्यू निकट आहे, डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, हातपाय चालत नाहीत, व्रत नियम पाळले जात नाहीत, पोळी पचत नाही, खिचडी पण पचत नाही, रोगांनी घेरलेला आहे, मरण अवस्था झाली आहे, मोहांनी पण घेरलं आहे, तरीही करतोय माझं तुझं अजून. स्वतःची चिंता नाही, जगाची मात्र चिंता. कुटुंबाचं नाव जपतो, अरहंत का नाम विसरतो, परिवारचं नाम जपतो. तृष्णा आहे वाढलेली, बुद्धी आहे घटलेली, डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, मुखातून लाळ पडत आहे. पडून मरण सुन्न झाला आहेस तरी हाय हाय करत आहेस. पडून मरण सन्न झाला आहे तरी हाय हाय करतो आहेस. पत्नी देते शिव्या, सुना देतात श्राप, मुलं देखील मारतात, नातवं देखील मारतात. दिवसभर राहतो जागत, रात्रभर राहतो खोकत, दात सगळे तुटलेत, खाऊ शकत नाही काकडी, सगळं अंग थंड पडलंय, कमर झाली वाकडी. यमराजाच्या आदेशाने यमदूताने चोटी पकडली, जाळं स्वतःच विणलं आहे जसा विणतो कोळी. खेळणं बिळणं विसरून गेला लंगडी. 3 गोष्टी लक्षात राहिल्या, 9 मन लाकडी. असं म्हणण्यापेक्षा चांगलं आहे की देवाचं नाव घेत घेत मरावं, दान धर्म करत मरावं, साधनेने मरावं, वैराग्याने मरावं, विरक्तीने मरावं. त्याला संतारा म्हटलं आहे. महावीरांनी म्हटलं आहे, जर तुम्ही जीवनाला समारंभ कसा बनवाल, जर हे शिकायचं आहे तर तुम्ही गीतेच्या जवळ जा. आणि मृत्यूला महोत्सव कसं बनवायचं जर हे शिकायचं असेल तर महावीरांच्या जवळ या. महावीरांच्या शब्दामध्ये मृत्यू शोक नसून महोत्सव आहे. तो संथारा, संलेखना, समाधी मरण, पंडित मरण हे सगळं एक अर्थपूर्ण आहे आणि या मृत्यूला महोत्सव बनवण्याच्या कला आहे. मुनीजी, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले आणि चांगली गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं अगदी हसतमुख आणि बेधडकपणे उत्तर दिलं. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये आजचे जज JS राजपूत यांचा निर्णय आजच्या खटल्याबद्दल. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला मुनी तरुण सागर यांच्यावर. त्यांना विचारलं त्यांच्या वक्तव्यांबद्दल, त्यांच्या कटू प्रवचनाबद्दल, त्यांच्या दिनचर्येबद्दल, त्यांच्या राहणीमानाबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल. आपकी अदालत मध्ये आता वेळ झाली आजचे जज एक सुप्रसिद्ध शिक्षणवेद JS राजपूत यांच्या निर्णयाची. अदालतने सगळे प्रश्न ऐकले, सगळी उत्तरं ऐकलीत. त्यातून हे जाणवलं की मुनीश्री समाजात सद्भावना निर्माण करण्याचं कार्य करतायत, लोकांमध्ये जागृती आणतायत, माणसांमध्ये नाळ जोडतायत. अदालतला असं वाटतं की त्यांनी हे कार्य पुढे सुद्धा करत राहावं, आवाज देत राहा. त्यांचा प्रभाव समाजावर पडतोच. भारतातच नाही तर विश्वभरात त्यांना सन्मान मिळालाय. तुम्ही सर्व प्रश्नांची अतिशय तर्कशुद्ध उत्तरं दिली आहेत आणि अतिशय उत्तम रीतीने दिलीत, ज्यामुळे ऐकणारे सर्व प्रभावित झाले. त्यामुळे ही अदालत तुम्हाला पूर्णतः दोषमुक्त करत आहे आणि पुन्हा एकदा एक वेळ अपेक्षा करते की तुम्ही हा समाज एकसंध करावा, ज्याची या देशाला अतिशय खूप आवश्यकता आहे. याच उमेदीने आणि याच अपेक्षेने की मुनी तरुण सागर अशाच प्रकारे समाजाचं कार्य करत राहतील, जनतेच्या समोर त्याग आणि तपस्येची प्रतिमा सादर करत राहतील. आजचा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.